धर्मेंद्र प्रधानांचं करायचं काय? धर्मेंद्र राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शाह राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रसादचं करायचं काय? खाली मुंडकावर. 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 धर्मेंद्र प्रसाद, धर्मेंद्र प्रसाद, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अर्ध्यात कसं नाही दिलाच पाहिजे, अर्ध्यात कसं नाही दिलाच पाहिजे, अर्ध्यात कसं नाही दिलाच पाहिजे, अर्ध्यात कसं नाही दिलाच पाहिजे. आवाज कुणाचा? राहुल गांधींचा. आवाज कुणाचा? राहुल गांधींचा. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. भाजप सरकारचा धिक्कार असो, या भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो. हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हर देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? हर देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मुर्दाबाद. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडकावर. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कैसा हो? देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? नरेंद्र मोदी. युवक आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. युवकांनी अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. युवकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे देश का नेता कैसा हो? राहुल गांधी कैसा हो? जिंदाबाद, जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद. इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद. राहुल गांधी कैसा हो? देश का योद्धा कैसा हो? राहुल गांधी कैसा. काय केलं आंदोलनात तुम्ही? गेले आज जंतर मंतरवरती त्या ठिकाणी विद्यार्थी, युवक आणि काँग्रेसच्या पार्टी सगळ्या कमिटीच्या वतीनं 33वा दिवस आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन सोनम वांगचुक यांनी सुरू केलं. नंतर त्याला पाठिंबा देताना काँग्रेस आणि पार्टी आणि त्यांचे समर्थक त्या ठिकाणी मैदानात उतरले. मैदानात उतरल्यानंतर ज्या पद्धतीने युवकांची आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संख्या वाढती दिसली सरकारला, त्यांनी बेछूट लाठीमार केला. जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्यासारखं पूर्ण देशाला जाणवलं. बेछूट मारलं. युवती असेल, महिला असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, ज्या पद्धतीनं त्यांना अमानुषपणे मारलं त्याच्यावर सरकार आजही बोलायला तयार नाही आणि आजही ते त्यांचीच बाजू म्हणतात. यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नीट पेपर फुटीचा विषय. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यात यावा. पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विविध ठिकाणी जोरदार आंदोलन आणि निदर्शनं सुरू आहेत, तरी देखील सरकारला जागही न गेली. जे शासकीय यंत्रणेतून पेपर फुटले, ज्या काही गोष्टी घडत आहेत राज्यामध्ये आणि देशामध्ये, सरकार याकडे सपशेल कानाडोळा करत आहे. याचाच एक भाग म्हणून काल राहुलजी गांधी हे पंतप्रधान निवासाच्या समोर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले. त्यांनाही फडफडत त्या ठिकाणून घेऊन जाण्यात आलं. म्हणजे लोकशाही आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करत आहे. भविष्यामध्ये सुद्धा विद्यार्थी, युवक असेल आणि आमचं काँग्रेस पार्टी असेल, प्रत्येक ठिकाणी जनतेच्या, युवकाच्या, विद्यार्थ्यांच्या या महत्वाच्या विषयासाठी ठिकाणी
आंदोलन केलं प्रतिकात्मक, हे संदेश हाच आहे की तुम्ही राजीनामा द्यावा. सदाभाऊ खत हे मुळातच त्यांनी त्यांच्या बरोबर नरेंद्र मोदींनी बी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. नेमकं काय 2014 पासून नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेत आहेत आणि असा कुठला स्तर सोडला नाही की तो स्तर त्यांनी डिस्टर्ब केला नाही. केंद्रात, राज्यात, देशात सर्वत्र सत्तेच आहेत, तरी देखील आमदार फोड, मंत्री फोड, संघटना फोड आणि जे देशामध्ये घोटाळे होत आहेत, काय कंपनी विकल्या, शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा मंत्र 33 दिवस झाले बसलेले आहेत, बघायला तयार नाहीत. उलट त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि पोलिसांच्या मार्फत करण्यात आला आणि तेवढं करून ते गबसले नाहीत. तर मूळ हा शब्द त्यांनी वापरला धर्मेंद्र कदमनी, त्याच्यामुळे आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध करतो. मागच्या काही काळात या नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये जवळपास 152 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. जाणीवपूर्वक हे करण्यात आलेलं आहे, कारण या मोदी सरकारला आणि या भारतीय जनता पार्टीला शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचा आहे आणि त्यातून यांच्या मागे फिरण्यासाठी बेकारांची फौज यांना तयार करायची आहे. त्यामुळेच आज बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न असताना त्यांनी त्यात दुर्लक्ष केलेलं आहे आणि जंतर मंतरवर 30 दिवसापासून आंदोलन सुरूच आहे. त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष त्यांनी केले. कुठल्याही पद्धती आज देशात अनेक आंदोलन झाले आतापर्यंत, त्या ज्या सरकारांच्या विरोधात आंदोलन झाले त्या सरकारांनी तिथं त्यांच्याबरोबर चर्चा केल्या. यांनी 30 दिवसात त्या आंदोलनाकडे ढुंकून पाहिलं नाही. साध्या साध्या गोष्टीवर ट्विट करणारे नरेंद्र मोदी आज तोंडावर पट्टी बांधून बसलेले आहेत. काँग्रेस पक्षाने मागच्या जवळपास नीटची परीक्षा फुटीपासून जोरदार आंदोलन केलेलं आहे. त्याचं कुठेही या सरकारला काही त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतलेलं नाही. देवेंद्र पद्धतीनं हे दडपशाही करणारे हे सरकार आहे. आणि काल आपण पाहिलं की देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अक्षरशः एखाद्या चोरला जसं न्यावं तसं उचलटांगडी करून त्यांना अटक केली. प्रियंका गांधी यांच्या मानगुटीला पकडून त्यांना अक्षरशः त्या पोलीस व्हॅनमध्ये ढकलण्यात आलं. एवढा मोठा अन्याय करणारं सरकार आजपर्यंत या देशातच नाही, या जगात कुठे झाले नसेल. अशा सरकारचा आता आम्ही केवळ धर्मेंद्र प्रधानच नाही तर नरेंद्र मोदी यांचा राजीनामा द्यावा अशी आमची आता मागणी आहे. नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, ही खुर्ची खाली करावी, कारण हे देश सांभाळण्यासाठी या युवकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही, हे सिद्ध झालेलं आहे.